आणि आता विधानसभेचा रणसंग्राम, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। ओबीसी कोडाचा बाप असला तरी छत्रपती संभाजीनगरचं नाव बदलू शकत नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। सातारात भाजपला पिपाणीतच वाचवलंय, नाहीतर इज्जतच गेली होती। पिपाणीमुळे आमचा राजा वाचला, आमचे 13वे वंशज वाचले। पिपाणी तुतारी चिन्हाच्या गोंधळाचा फायदा झाल्याची अजित पवारांकडून कबुली। फलटणमध्ये अजित पवारांच्या मेळाव्यात रामराजेंची दांडी, उमेदवारी सचिन पाटलांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत रामराजेंची दांडी। 3 लोकांनी माझा पक्ष फोडण्याचं काम केलंय, त्यांना आता घरी बसवा। पवारांचा शिंदे फडणवीस अजितदादांवर हल्लाबोल। परळीच्या उमेदवाराला पाडू, परळीतील खासदार बजरंग सोनवणे यांचं वक्तव्य। तत्कालीन पालकमंत्र्यांनीच बीड जिल्हा कमळमुक्त करण्याचा नारा दिल्याची करून दिली आठवण। अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरेंकडून नोटीसद्वारे पवारांना कोर्टात खेचण्याचा इशारा। पोर्श कार प्रकरणामध्ये बदनामी केल्याचा आरोप आहे। सुप्रिया सुळेंचा गौप्यस्फोट। टिंगरेंनी पवारांना कुठलीही नोटीस पाठवली नसून सुळे खोटं बोलत असल्याचा पवारांचा दावा आहे। तर वैयक्तिक नव्हे तर पक्षाला नोटीस पाठवल्याचं टिंगरेंचं स्पष्टीकरण। मी साहेबांना वैयक्तिक कुठलीही नोटीस पाठवलेली नाहीये। चुकीच्या माहितीच्या आधारे कुणी वक्तव्य करू नये अशा पद्धतीची मी महाविकास आघाडीच्या 3 पक्षांना नोटीस बजावलेली आहे। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार, वाशिममधील भाषणात देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन। आशीर्वादानं सरकार आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे। जाहीर सांगतो, फडणवीस ही विधानसभा निवडणूक हरतील। नाना पटोलेंचं जालन्यात वक्तव्य। फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याबाबत अमित शहांचे संकेत, पण सत्ताच येणार नाही तर फडणवीस मुख्यमंत्री कसे होणार, पटोलेंचा सवाल। अमित शहा म्हणतो मुख्यमंत्री बनवू, मी तुम्हाला इथं सांगतो या जालन्याच्या भूमीवर फडणवीस सुद्धा निवडणूक हारते, तोही निवडणूक हारते। मुख्यमंत्री तर नंतर राहणार आणि त्याची सत्ता येणार तर कुठून मुख्यमंत्री बनणार।